श्री स्वामी समर्थ मंडळी, आज दिवस उगल्याबरोबर ना आम्हा दोघी सासू सुनांना शेतात जावं लागलं होतं. घराजवळच ना आम्ही मका लावलेली आणि तिलाच आम्हाला खत टाकायला जायचं होतं. कारण सकाळीच ना मोटर पण चालू होणार होती. 2-3 गाव्याला खत मी टाकू लागले होते. त्यानंतर सासूबाईंना जवळ खत आणून दिलं होतं. कारण ना कृषीच्या शाळेचा टाईम झालेला होता आणि तिचंच मला आवरून द्यायचं होतं. तोपर्यंतच ना मोटर पण चालू झालेली होती. आज श्रावणमधला ना दुसरा शनिवार होता, म्हणजेच भावाचा उपवास. आता हा भावाचा उपवास काय मी धरत नाही बरं का. आता मला भाऊ नाही त्यामुळे मी तो धरत नाही असं काही नाही बरं का. पण उपवास धरायला मला जास्त काही आवडत नाही. जे मात्र धरावेच लागतात ना तेवढेच उपवास मी करते. सासूबाईंसाठी साबुदाणा भिजवत घातला आणि आमच्यासाठी ना स्वयंपाक बनवून घेतला. रात्रीच्या पिठल्याचं धपाटं आणि बटाट्याची भाजी आणि गरमागरम चपात्या मी बनवल्या होत्या. त्यानंतरची ही थाळी ना माझ्या माहेरची बरं का. एकदमच अचानक मी रक्षाबंधनसाठी ना माहेरी रवाना झाले होते. तर यायचा विचार ना थोडासा पण केलेला नव्हता. असं कधीच झालं नव्हतं की मी माहेरी अचानकच आले होते. तर दरवेळेस ना 8-8 दिवस आमचे दोघांचे ना वाद चालू असतात. एवढे दिवस राहायचं, एवढे दिवस जायचं. आणि बऱ्याच दिवसातून ना मी असं मनसोक्त जेवण केलं होतं.